नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण दिल्लीच्या जंतर मंतर या मैदानावर जे 1 महिन्यापासून आंदोलन छेडलं गेलं या विषयावर आपण बोलणार आहेत। या विषयावर बोलायचं म्हटलं तर या देशामध्ये कितीही मोठा राजकारणी असेल तरीही त्याचं संविधानाच्या पुढं काहीही चालत नाही, हे आज स्पष्ट झालेलं आहे। खरं म्हणलं तर या देशातील भाजप सरकारची घमेंड मोडण्याचं काम कॉकरोच पार्टीच्या सर्व तरुणांनी केलेलं आहे। याचं कारण असं आहे की कॉकरोच पार्टीचे सर्व तरुण विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी जात धर्म पंथ पूर्ण झिडकारून टाकला आणि त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही जाती धर्माचं नसून आम्ही या देशाचे भारतीय तरुण आहोत, हे दाखवून दिलं त्यांनी। आणि त्यांनी हेही दाखवून दिलं की संविधानाच्या पुढे कितीही बलाढ्य राजकारणी असेल आणि ते कोणाचंही ऐकणारा नसेल तर त्याला सुद्धा संविधानाच्या पुढे झुकावं लागतंय, हे आज अभिजित दीपके आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी दाखवून दिलं। ज्या न्यायालयाने कॉकरोच म्हटलं त्यांना सुद्धा लाज वाटली असेल, कारण कॉकरोच हा शब्द किती महागात पडला आणि पेपर फुटी झाली असताना सुद्धा ज्यांच्याकडून पेपर फुटी झाली, ज्यांच्यामुळे देशातल्या लाखो तरुणांचं नुकसान झालं, त्यांना या कॉकरोच पार्टीच्या तरुणांनी सोडलं नाही। पूर्ण भारतामध्ये हे आंदोलन छेडलं जाणार होतं, भावी काळामध्ये हे पसरत चाललं होतं। ते जिल्हा तालुका आणि ग्रामीण भागापर्यंत सुद्धा हे आंदोलन चालू झालं होतं। आणि मग बिहार असेल, विविध राज्य असतील, महाराष्ट्र असेल, या सर्व राज्यातून दिल्लीला तरुण कोणालाही न सांगता, घरात सुद्धा आईवडिलांना न सांगता या जंतर मंतर मैदानावर चालले होते। त्यांचं काय चूक होतं? तर काहीही चूक नव्हतं, कारण वर्षानुवर्ष अभ्यास करायचा ना अचानक पेपर फुटी व्हायची आणि आपलं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त व्हायचं। याच्यावर केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजेत, एवढीच त्यांची रास्त मागणी होती। आणि मग शिक्षण मंत्र्याचा त्यांनी राजीनामा मागितला। 1 महिनाभर आंदोलन चालू असताना सुद्धा राजीनाम्याच्या बाबतीमध्ये भारताच्या पंतप्रधानी चक्कार एक शब्द सुद्धा बोलला नव्हता। या तरुणाला जखमी करण्याचं काम या केंद्र सरकारच्या गृहमंत्र्याच्या माध्यमातून झालं। कित्येक तरुण जखमी झाले, 22 तरुणांनी आत्महत्या केल्या, 1 तरुणीला लाठी चार्जमध्ये मारण्यात आलं। खरं म्हणलं तर नितेश कराळे नावाच्या शिक्षकाने त्या आंदोलनातून सांगितलं, यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे नोंद झाले पाहिजे म्हणे। रास्त मागणी आहे, कारण ज्यांच्या मतावर ही लोक मोठे झाले, ज्यांच्या मतामुळे हे केंद्रामध्ये सत्ता भोगतायत,
त्यांच्या आयुष्याचं कायमचं नुकसान करण्याचं काम यांनी केलं. आणि म्हणून तरुण पिसाळले. त्या तरुणाच्या पुढे कोण आले, कोणता राजकीय पक्षाचा नेता आलाय याचं काहीही त्यांना भान नव्हतं. त्यांना एकच म्हणायचं होतं की तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत आणि त्या तरुणाला न्याय मिळाला पाहिजेत. एवढीच रास्त भावना अभिजित दिपके आणि बाकीच्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांची होती. रामदास आठवले म्हणाले होते, अभिजित दिपके हे मातंग समाजाचे आहेत. असतील, त्यांना कोणी नाकारू शकत नाही. त्यांनी करेक्ट सांगितलं असेल, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी करेक्ट माहिती घेतली असेल, त्यांनी सांगितलं असेल. पण अभिजित दिपके याने कधीही मी मातंग समाजाचा आहे असं न सांगता, मी संविधानावर चालत असलेल्या या भारताचा एक तरुण आहे आणि मी एक भारतीय आहे हे त्यांनी ठासून सांगितलं. त्यांनी जात धर्म पंथ बाजूला ठेवलं आणि सांगितलं की संविधानाच्या पुढे कितीही मोठा घमेंडी असेल तर त्यांना नतमस्तक व्हावं लागेल, नतमस्तक व्हावंच लागेल, नतमस्तक व्हावंच लागेल हे वारंवार सांगितलं. तरुण पोरावर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, काठीला खिळे लावून लाठीचार्ज केला. कित्येक तरुण जखमी झाले, कित्येक तरुणी जखमी झाल्या. या देशातल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी सहभाग घेतला याच्यात आणि भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची घमेंड जिरवली. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री असताना त्यांचा राजीनामा आम्ही घेणार नाही, आमच्याकडे राजीनामा घेण्याची पद्धत नाही असं भाजप सरकार सांगायचं. पण तुमच्या म्हणण्यावर हे देश चालत नाही तर संविधानावर देश चालतोय हे या तरुणांनी दाखवून दिलं. आणि यापुढे सुद्धा जर कोण असे नखरे करत असेल, घमेंड करत असेल, मगरुरी असेल, त्यांना सत्तेची मस्ती असेल तर हे सर्व भारतीय संविधानाच्या पुढं विसरून जावं लागेल, नतमस्तक व्हावे लागेल आणि संविधानाच्या पुढे कोणालाही घमेंड करता येणार नाही असं स्पष्ट चित्र दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर या आंदोलनातून दिसून आलेलं आहे. खरं म्हणलं तर भारताचं संविधान सांगतंय स्वातंत्र्य, न्याय, हक्क, समता, बंधुता हे प्रत्येकाने जपली पाहिजेत. आणि हे जपण्याचं नाव हे भाजप सरकार घेत नाही. मनमाने कारभार, देशाची राज्यघटना धुळीस मिळवण्याचं काम, उघड उघड बोलतात की भारतीय राज्यघटना बदलण्यासाठी आम्ही सत्ता हस्तगत केली आहे. हे चालणार नाही, हे चालणार नाही. कारण संविधानाच्या पुढे सर्व समान आहेत हे जंतर मंतर मैदानावरून अभिजित दिपकेसह सर्वच जे तरुणाच्या पाठीशी खंबीर उभा राहिले त्या सर्वांचा विजय आहे. आज तरुणांचा विजय झाला. खरी लोकशाही दाखवून दिली, खरी संविधानाची ताकद भारतातल्या गपबशा अंधभक्तांना
या तरुणांनी दाखवून दिलं की आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आता काय अटी आहेत? या आंदोलनामध्ये ज्या तरुणावर गुन्हे नोंद झाले ते सर्व गुन्हे माघार घ्या. मयताला 1 कोटी रुपये मिळाले पाहिजेत आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजेत आणि यापुढे सुद्धा सर्वांना समानतेचा न्याय मिळाला पाहिजेत. या मागण्या आहेत. भावी काळामध्ये कुणाचा नंबर आहे हे सांगता येणार नाही. नरेंद्र मोदी जी, अगला नंबर तुम्हारा है, ऐसे तरुण बात करते थे. अगला नंबर नरेंद्र मोदी, अमित शहा असं तरुण सांगत होते. काय सांगता येत आहे? 100% या पुढे तरी सुधरून राहा आणि लोकांचे खासदार फोडून आपला पक्ष मोठं करण्याचं काम आणि दबावगट, हुकुमशाही, झुंडशाही, घमेंड आणि मगरुरी या सगळ्या गोष्टी आता विसरून जा. कारण भारताचं संविधान अजून जिवंत आहे हे तरुणांनी दाखवून दिलं आणि संविधानाच्या पुढे कोणाचंही चालणार नाही. कारण संविधान समतेचा संदेश देत आहे. संविधान जात, धर्म, पंथ, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हम है सब भाई भाई हा संदेश या तरुणांनी जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये लोकाला दाखवून दिला आणि न्याय कसा मिळतोय हेही सिद्ध केलंय. आता यापुढे आपल्या EVM मशीन, सावध रहा. EVM मशीन, या मशीनमधून निवडून आलात असं विरोधकांचं म्हणणं आहे. याच्यापासूनही सावध रहा. कारण लोकशाहीमध्ये लोकशाहीप्रमाणेच मतदान झालं पाहिजे आणि सत्य या गोष्टीवर आधारित राहून निवडून आलं पाहिजेत. 2029 पर्यंत आपलं सरकार राहील का हे प्रश्नचिन्ह आहे. कारण काक्रोच हा शब्द तुम्हाला भोवलेला आहे. याच्या पुढे कुणाचा नंबर आहे हे माहीत नाही, पण नंबर निश्चित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावर जर असाच मोर्चा काढला, असेच धरणे ठेवले गेले तर केंद्रीय निवडणूक आयोग सुधारेल आणि निपक्षपाती लोकशाहीचं, लोकसभेचं, विधानसभेच्या आणि सर्वच देशातल्या निवडणुका निपक्षपाती अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडणुका होतील आणि या देशातली ED, CBI, दबावगट, आमच्याकडे ये नाही तर जेलेत जा, हे जी पद्धत आहे ते कायमची बंद होईल. कारण या देशामध्ये झुंडशाही, घमेंडशाही असल्यामुळे महाराष्ट्रातला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारचा फोडला गेला. मूळ शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला गेला. छोट्या मोठे पक्ष फोडून फक्त भाजप एकच पक्ष मोठा करायचा, ही जी भावना भाजपाची आहे ते सुद्धा भावी काळात मोडून काढली जाईल. कारण आता सावध रहा. काक्रोच पार्टीचे तरुण, भारतातले सर्व तरुण आता अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि तो प्रतिकार आता जो कोण अन्याय करील त्याच्या विरोधात हे प्रतिकार कायमस्वरूपी राहणार आहे. एवढं मात्र निश्चित
या देशात झालेलं आहे आणि ते अभिजित दिपके व त्यांचे सर्व सहकारी यांनी दाखवून दिले। या आंदोलनामध्ये काँग्रेस सहभागी झाले, या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहभागी झाले, या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे सुद्धा खासदार आले। जवळजवळ सर्वच लोक या तरुण पिढीच्या पाठीशी, योग्य न्याय मागणाऱ्या तरुणाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिले आणि म्हणूनच हा न्याय मिळाला आहे। हे न्याय मिळवून घेणाऱ्या सर्व तरुणांना खूप खूप शुभेच्छा। असंच अन्यायाच्या विरोधात लढत राहा आणि भारताची लोकशाही जिवंत ठेवा, एवढीच महाराष्ट्रातून खडतर प्रवास यूट्यूब चॅनलची अपेक्षा आहे। सर्व तरुणांना भावी काळासाठी सत्य न्याय मागण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी खूप खूप क्रांतिकारी शुभेच्छा। धन्यवाद। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि पूर्ण भारतातल्या तरुणांनी आपले विचार या कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। विचार अन्यायाचा प्रतिकार करणारे असावे, लोकशाही जिवंत ठेवणारे असावे, संविधान साबूत ठेवणारे असावे आणि समतेचा संदेश, बंधुत्वाचा संदेश, न्यायाचा संदेश आणि आपले हक्क मिळवून घेण्यासाठी संदेश कमेंट बॉक्समध्ये असावा। धन्यवाद। धाराशिवकर। जय हिंद, जय भारत।